नमस्कार, मी संदीप पाटील, रिपब्लिकन योद्धा यूट्यूब चॅनेल सातारा उपसंपादक या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। माझ्या समोर आहेत 45 सातारा लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरस्कृत उमेदवार श्री संजय गाडे यांच्या समवेत आम्ही संवाद साधणार आहोत। आज मित्रांनो, संपूर्ण सातारा जिल्ह्याचा आम्ही सर्वे केला आणि जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत तेच प्रश्न आम्ही संजयजी गाडे साहेब यांना विचारणार आहोत। गाडे साहेब, युट्यूब चॅनेल मध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो। नमस्कार। तुम्हाला एक पहिला प्रश्न असा आहे की हा प्रश्न आलेला आहे आपल्या जावली तालुक्यातील जनतेने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, तो असा की निवडणूक लढवण्याचा निर्णय आपण केव्हा घेतला आणि का घेतला, याविषयी आम्हाला माहिती द्यावी। नाही, अगदी प्रस्थापित लोकांनीच निवडणूक लढायची आणि सर्वसामान्य माणसाने फक्त मतदानच करायचं, या प्रक्रियेला संविधानिक छेद दिला गेलेला आहे। आणि राणीच्या पोटातून जन्माला येणारा राजा नाकारून सर्वसामान्य झोपडपट्टीतला मतदार राजा हा संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी जन्माला घातला। आणि हा लोकशाहीचा महोत्सव असतो। निवडणूक म्हणजे लोकशाही दिवसेंदिवस वृद्धिंगत करण्याचा लोक महोत्सव असतो आणि या लोक महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं असं वाटल्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। पण पुढचा मी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की तुम्ही का घेतला हा निर्णय? नाही, हा निर्णय घेण्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की लोकांना तेच चेहरे बघून कंटाळा आलेला आहे। जे एकाच घरात सत्ता, आमदार पण मीच, माझंच पोरग युवक जिल्हाध्यक्ष झालं पाहिजे, दूध डेअरी माझ्याच घरात असली पाहिजे, कारखाना माझ्याकडेच असला पाहिजे, पतपेढी बँका माझ्याकडेच असल्या पाहिजेत, माझ्याच घरात खासदारकी पाहिजे किंवा माताडीचं एखादं मोठं पद माझ्याच घरात असलं पाहिजे, म्हणजे जे पाहिजे ते मलाच पाहिजे सगळं। आणि तरीही मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जे लोकांना बोलवायचं, झुलवायचं आणि खुलवायचं जे काम चालू आहे हे लोकांच्या निदर्शनास आणून द्यायचं, त्याला कुठेतरी थांबवायचं म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे हा निर्णय ऍक्च्युली 2.5 महिन्यापूर्वी निर्णय घेतला। म्हणजे हा निर्णय घ्यायला मला भाग पडलं म्हणजे याच्या पाठीमागचं सगळं श्रेय सातारा जिल्ह्याचे आरपीआयचे आमचे युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे जे शेजारी बसले यांना जातो, मी त्यांनाही माहित नव्हतं। 20 जानेवारीला माझा वाढदिवस आणि वाढदिवस मी कधीही मोठा साजरा करत नाही, सामाजिक हित जोपासून वाढदिवस साजरा करणे माझी पद्धत। आणि नेमकाच यावेळेला जानेवारीच्या 20 तारखेला म्हणजे 17 तारखेला माझा दौरा दिल्ली, राजस्थान आणि गुजरात असा माझा दौरा होता। 20 तारखेला वाढदिवस होता, वाढदिवसाच्या दिवशी मी सकाळी इथं पोहोचणार होतो। तत्पूर्वीच सातारा जिल्ह्यातून मला अनेक फोन आले आणि मला सांगितलं की तुम्ही काही लोकसभा वगैरे लढवणार आहे की काय। मला प्रश्न पडला की अचानकच कसा काही प्रश्न निर्माण झाला, विचारतात लोक हितचिंतक, तुम्ही आहे कुठे? तर बाबा राजस्थानला आहे। कुठे आहे ते? दिल्लीमध्ये। कुठे आहे ते? गुजरातमध्ये आहे। आणि मग तुम्ही लोकसभा लढवणार आहे का? अचानकच नेमकं काय झालं की लोकसभा लढवणार आहे का? त्यावेळेला मला तीव्रता कळली की सातारा शहरामध्ये किमान विशालभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा तालुकाध्यक्ष पहिलवान अभिजित गायकवाड किंवा सातारा शहराध्यक्षा रेखा सट्टे आणि त्यांच्या सगळ्या टीमनं जवळजवळ 30 बॅनर सातारा शहरात लावले होते। आणि प्रत्येक बॅनर किमान 15x30, 15x40चा होता। म्हणजे 1 ते 1.25 लाख रुपये फक्त बॅनरवरती खर्च करणारा युवक जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत भेटला आणि हे मलाही माहित नाही। ज्या वेळेला 20 तारखेला मी इथं आलो त्यावेळेला मला अनेकांनी फोन करून जो प्रश्न विचारला की तुम्ही लोकसभा लढवणार आहात का, त्या प्रश्नाचं उत्तर मला ऑटोमॅटिकली भेटलं। आणि मग विचार केला की नाही, लोकच म्हणतात की तुम्ही निवडणूक लढली पाहिजे, जे लोकांच्या अपेक्षा वाढल्यात की गाडेसाहेब तुम्ही आता निवडणूक लढली पाहिजे, म्हणून चला एकदा लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सहभागी नोंदवू। म्हणजे थोडक्यात असं म्हणलं पाहिजे की यशवंतराव चव्हाण साहेब म्हणाले होते की सत्तेचं केंद्रीकरण न होता सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, म्हणजे सत्ता एकाच घरात न राहता सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा सत्ताधारी झाले पाहिजेत, या विचारानं आपण ही निवडणूक लढवत आहे। आता दुसरा प्रश्न आम्हाला आपल्या कोरेगाव मधून येतोय, तो प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे 2 दिग्गज पक्ष असताना आपण त्यांच्यातील कुठल्या एका आघाडीशी युती का केली नाही, असं कोरेगाव मधील जनतेने आम्हाला प्रश्न विचारला। पहिला प्रश्न जावलीतून झाला, त्याचं स्वागतच आहे कारण मी जावलीकरच आहे। पण आता दुसरा प्रश्न हा तुम्ही कोरेगावातून प्रश्न आला म्हणता नाही का? जे कोरेगावातून जर प्रश्न आला असेल तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाकडून आलाय का प्रश्न? जर तुतारी वाजवणाऱ्या माणसाकडून प्रश्न आला असेल तरी सुद्धा त्यांचं स्वागतच आहे, नाही का? जे त्यांनी प्रश्न काय विचारला की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती म्हणजे 3 पक्ष एकत्र येऊन त्यांनी त्यांचं गठबंधन केलेलं आहे, मग त्यांच्या एका म्हणजे महायुतीशी किंवा महाविकास आघाडीशी आपण का नाही कनेक्ट झाला? स्वाभिमान नावाचा प्रकार आहे जो श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसलेंनी शिकवलाय, श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी शिकवलाय, बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलाय, महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिकवलाय, राजर्षी शाहू महाराजांनी शिकवलाय।
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी शिकवलाय, फातिमाबी शेखनी शिकवलाय, सावित्रीमाई, जिजाऊ, रामाई, भीमाई यांनी शिकवलाय. स्वाभिमान म्हणजे नेमकं काय आहे? आमचा पक्ष हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओरिजिनल पक्ष आहे, कंसातला पक्ष नाही. ABCD क क ग ग बाराखडी म्हणणारा हा पक्ष नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित असलेला आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतला हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कर्नूल दादासाहेब गायकवाड यांनी धुरा सांभाळली. कर्नूल दादासाहेब गायकवाडांचं निर्वाण झाल्यानंतर याची धुरा दिवंगत माजी राज्यपाल, माजी विधान परिषद सभापती, माजी विधान परिषद उपसभापती आणि गेली 40 वर्ष खासदार राहिलेले रासू गवई तथा दादासाहेब गवई यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळले. दादासाहेब गवईंच्या निधनानंतर याची धुरा किमान महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते म्हणून माननीय डॉक्टर राजेंद्र गवई धुरा सांभाळत आहेत. प्रचंड स्वाभिमानी माणूस, म्हणजे आपण म्हणतो ना की जवळ गेल्याशिवाय समजत नाही. यावेळेला गवई साहेबांना ऑफर होती काँग्रेसकडून, तुम्ही निवडणूक लढवा, पण हाताच्या पंजावरती स्पष्ट शब्दात नकार दिला. गेल्या 2 निवडणुकी गवई साहेब लढवले, दोन्ही निवडणुकीमध्ये गवई साहेबांनी 2 नंबरचं मतदान घेतलेलं आहे. 2 वेळेला पराजय त्यांनी पचवला आहे आणि तरी तिसऱ्या वेळेला सांगितलं की मी हाताचा पंजा घेणार नाही, मी घड्याळ घेणार नाही, मी निवडणूक लढवली तर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टीकडूनच लढवीन, अन्यथा लढवणार नाही. हा स्वाभिमान असणारा स्वाभिमानी नेता म्हणजे ओरिजिनल पक्षाचा ओरिजिनल नेता आणि ओरिजिनल नेत्याची ओरिजिनल भूमिका. त्यामुळे माझ्यासारख्या ओरिजिनल जिल्हाध्यक्षाला किंवा माझ्यासारख्या ओरिजिनल युवक जिल्हाध्यक्षांना किंवा माझ्यासारख्या त्या पक्षाच्या सगळ्या ओरिजिनल पदाधिकाऱ्यांना तो स्वाभिमान जोपासणं गरजेचं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे आमचे राष्ट्रीय नेते जे आहेत गवई साहेब, ते महायुतीकडे पण गेले नाहीत आणि महाविकास आघाडीकडे गेले नाहीत. बरं, दोन्हीकडे त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. मात्र राजकारण ठिकाणी मैत्रीच्या ठिकाणी तिकडे अगदी देवेंद्र फडणवीस असतील, नितीन राऊत सर असतील, त्यांचे संबंध चांगले, बावनकुळेचे संबंध चांगले आहेत. इकडे शरद पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत, जयंत पाटील आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, यांचे संबंध चांगले आहेत, नाना पटोले आहेत, त्यांचे संबंध चांगले आहेत. मात्र तरीही मी माझ्या तत्वाला छेद देणार नाही असा स्वाभिमानी नेता लाभल्यामुळं तो तिथला स्वाभिमान साताऱ्यातल्या राजगादीमध्ये सुद्धा जिवंत ठेवायचं म्हणून इथं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आणि राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी ना युतीशी आघाडी केली ना महाविकास आघाडीशी आघाडी केली. कारण महायुतीमधला जो भाजप आहे हा सापनात आहे आणि महायुतीमधला जो काँग्रेस आहे महाविकास आघाडीमधला हा नागनाथ आहे. म्हणजे एक सापनात एक नागनाथ आहे. दोघंही आतापर्यंत आम्हाला दंशच करत आले, डासणारच आहेत. हे माहिती असल्यामुळं गवई साहेबांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे, आपण गाडे साहेबांनी सांगितलं की स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी त्यांनी कुठल्याही पक्षाशी युती न करता आज स्वबळावर आणि जनतेच्या पाठिंब्यावरती ही निवडणूक लढवत आहेत. आता एक तिसरा प्रश्न आपल्या सातारमधून आलेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की प्रस्थापितांविरुद्ध लढत असताना तुमच्यावर दबाव तर येत नाही ना? काय वाटतंय तुम्हाला? हा प्रश्न विचारणं साहजिकच आहे. आणि हा जर प्रश्न साताऱ्यातून आला असेल तर साताऱ्यामध्ये शिवरायांचे 13वे वंशज श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले निवडणुकीला उभे आहेत नाही का. आणि उदयनराजे भोसलेच्या समोर निवडणूक लढवणं म्हणजे अजूनही त्या राजाबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड आस्था, प्रचंड प्रेम आणि प्रचंड आदर आहे. यदा कदाचित हा आदरयुक्त भीतीतून प्रश्न विचारला असावा विशाभाऊ किंवा भीतीयुक्त आदरातून विचारला असावा. मात्र त्या राजाबद्दल प्रचंड आदर असल्यामुळे हा प्रश्न विचारला गेला. पण मला तसं काहीच वाटत नाही ना. कारण उदयनराजे म्हणून 13वे वंशज म्हणून ते कालही आम्हाला आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत, उद्याही वंदनीय राहणार आहे. शिवरायांचे वंशज म्हणजे आमच्यासाठी ते देवा समान आहेत. राजगादी आमच्यासाठी देवा समान आहे. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून राजे कुठेतरी कमी पडतायत, महाराष्ट्रात कुठेतरी कमी पडतायत याची जाणीव झाली म्हणून म्हणलं चला आपण एकदा लढाई लढूया. त्यामुळे दबाव वगैरे अशा काय प्रकारे मुळात माझ्यावर दबाव टाकणं इतका स्वस्त आणि मस्त किंवा मेळमेळीत गुळगुळीत आणि तुळतुळीत मी स्वतः तर नाहीये. त्यामुळे दबाव टाकण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. बरोबर, ठीक आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये, मी स्वतः स्वाभिमानी नेता आहे. गाडे साहेब, आता पुढचा प्रश्न खास करून कोरेगाव मधून येतोय आणि तो प्रश्न असा आहे की तुम्ही हे तुतारी हे चिन्ह घेतलेलं आहे हे जाणून बुजून तर घेतलं नाही ना? हे बघा, चिन्ह हे जाणून बुजून घेतलेलं नाही. अगदी जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्ही त्यावेळेची जर व्हिडिओ शूटिंग बघितली, शासकीय व्हिडिओ शूटिंग, तरी तुमच्या लक्षात येईल. मी कुठलीही गोष्ट जाणीवपूर्वक करत नाही. म्हणजे मुंबईत राहिलो की मी माताडी व्हायचं, जावळीमध्ये निवडणूक लढवताना 10 वर्ष आमदार असताना मी जावळीकर व्हायचं,
जावळीतनं कोरेगाव घेऊन की कोरेगावकर व्हायचं. बरोबर. आणि आता लोकसभा लढवताना परत म्हणायचं मी जावळीकर आहे. आणि आपल्या उमेदवारी अर्जावरती मात्र पत्ता लासवण्याचा टाकायचा. म्हणजे असा प्रत्येक शब्दाला खेळ करून भूमिका बदलणारा, शब्द बदलणारा मी बहुरूपी नक्कीच नाही. त्यामुळे माझी जी भूमिका आहे ती भूमिका अगदी स्पष्ट आहे, त्यात कसलाही बदल होणार नाही. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की सरकारी कार्यालयातील तुम्ही व्हिडिओ शूटिंग बघा. त्याचं कारण तुम्हाला सांगतो नाही. माझ्या मी उमेदवारी अर्जामध्ये ऍफिडेव्हिट जर तुम्ही आता ऑनलाईन चेक केलं तरी सुद्धा माझे प्रतिनिधी म्हणून विशाल भाऊनी सगळा फॉर्म भरलेला आहे. 1 नंबरला मी शिट्टी चिन्ह मागितले, 2 नंबरला पतंग मागितले, 3 नंबरला गॅस सिलेंडर मागितले. मात्र शिट्टी चिन्ह प्राधान्यक्रमाने निघून गेलं. पतंग चिन्ह हे ऑनलाईन दिसतं मात्र ऑफलाईन दिसत नाही, त्यामुळे ते देण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. गॅस सिलेंडर चिन्ह हेही प्राधान्यक्रमाने गेले. त्यामुळे जिल्हाधिकारी महोदय जे आहेत दुडी साहेब त्यांनी सगळ्या उमेदवारांच्या समोर सांगितलं की तुम्हाला नवीन चिन्हाची मागणी करावी लागेल, तसा अर्ज द्यावा लागेल. मी म्हणजे ठीक आहे साहेब मला तुतारी चिन्ह द्या. त्यावेळेला जिल्हाधिकारी महोदय मला म्हटले दोडी साहेब की तुतारी चिन्ह हे नॅशनल पार्टीला सिलेक्टेड चिन्ह आहे. मी म्हटलं अजिबात नाही सर, त्या पार्टीला चिन्ह जे आहे ते तुतारी वाजवणारा माणूस आहे, तुतारी चिन्ह त्यांचं नाही. आता ती तुतारी 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 म्हणून जर ती प्रचार करत असतील चांगली बाबी, तो माझा प्रचार होतोय ना. तुतारी वाजवणारा माणूस, हमाली करणारा माणूस त्याला माताळी कामगार म्हटलं जातं. ड्रायव्हिंग करणारा माणूस त्याला ड्रायव्हर म्हटलं जातं. नाही का, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला माझ्या मातीपानं गुरवाचं शिंग सात असं काहीतरी आहे ना, त्याला गुरव म्हटलं जातं. आता हा तुतारी वाजवणारा माणूस मुतारी चालणार आहे, मग तो नेमका कोण हे काय आपल्याला कल्पना आहे ना. मात्र त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि माझं चिन्ह हे स्पेशली तुतारी आहे, जी तुतारी विशाल भाऊंच्या हातात एक आहे, याला तुतारी म्हणायची. आणि ही तुतारी स्वाभिमानी आहे, ही तुतारी प्रामाणिक आहे, ही तुतारी पवित्र आहे. कारण पोटाची खळी भरण्यासाठी ही तुतारी बाळगोपाळ पण वाजवतो, ही तुतारी कोल्हाटी पण वाजवतो, ही तुतारी गोसावी पण वाजवतो. आणि प्रत्येक शुभ कार्यामध्ये या तुतारीची प्रदर्शन जाणीव येते, याची आठवण होते. रणसंग्राम असू द्या, शुभ कार्य असू द्या, सार्वजनिक कार्य असू द्या किंवा व्यक्तिगत कार्य असू द्या, ही तुतारी प्रचंड महत्वाची आहे. तुतारी वाजवणारा माणूस नव्हे तर ही तुतारी आहे. आणि सुज्ञ मतदार त्याची नोंद घ्यावी. आणि त्यामुळे जाणून बुजून चिन्ह मागितलं नाही. जेव्हा मी चिन्ह मागितलं जिल्हाधिकारी महोदयांनी मला सांगितलं, मी म्हटलं नाही साहेब, जो काही चिन्हांचा तक्ता आहे त्याच्यामध्ये तुतारी चिन्ह आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी तहसीलदाराला बाहेर पाठवलं, तो चिन्ह लिस्ट मागून घेतली, तो तक्ता मागून घेतला आणि सगळ्या तक्त्यात चेक केलं, त्यामुळे तुतारी चिन्ह होतं. बट सातारा जिल्ह्याला जिल्हाधिकारी अगदी कर्तव्य कठोर जिल्हाधिकारी लाभले. त्यांनी क्षणाचा विलंब न करता निवडणूक निर्णय अधिकारी दुसरे जे आहेत प्रांताधिकारी त्यांना सांगितलं, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना सांगितलं तुतारी चिन्ह येऊ नका म्हणून. आणि तसं जिल्हाधिकारी महोदयांनी मला पत्र दिलंय तुम्हाला तुतारी चिन्ह दिलंय म्हणून. हा आता म्हणतात ना, निनाद्याला बाण सोंग जिला नांदायचंच नाही, ते आणखीन कारण सांगते. तसं आता तुतारीवाल्या माणसाला आणखीन कारण झालं की मुद्दा म्हणून माझं चिन्ह घेतलं, मुद्दा म्हणून माझं चिन्ह घेतलं. थोडक्यात जाणून बुजून न घेता नियमानुसार तुम्हाला एक चिन्ह अनपेक्षितपणे सगळं जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य निर्णय घेऊन चर्चा करून निवडणूक अधिकारीशी आणि तुम्हाला चिन्ह दिलेलं आहे. तर आता पुढचा प्रश्न खास करून बघा पाटणमधून येतोय की तुम्ही या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन निवडणूक लढवणार आहात, हा प्रश्न पाटणमधून आलेला आहे. काय सांगाल याच्यावर तुम्ही? खरं म्हटलं तर पाटणमधून हा प्रश्न आला असता तर पाटणमध्ये आमचे पालकमंत्री आहेत नामदार शंभूराज देसाई, या प्रश्नावर त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी मी प्रश्न उत्तर देईन आपल्याला. अनेक धरणग्रस्त भिके कामगार झालेत. अरे 70 वर्ष झाली, आजही 100% नागरी सुविधा भेटलेल्या नाही. जमिनी दिल्या, घरदार दिलं, सर्वस्व दिलं, अगदी गाव पण सोडलं, आम्ही विस्थापित झालो, पण आमचं 100% पुनर्वसन झालेलं नाही. पण 100% पुनर्वसन झालं त्यामुळे शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर झाला. शिक्षणाचा प्रश्न ऐरणी झाला, म्हणजे नोकरीचा रोजगाराचा प्रश्न ऐरणी आला, रोजगाराचा प्रश्न ऐरणी त्यानंतर सार्वत्रिक भौतिक सुविधांचा प्रश्न ऐरणीवरती आला, ज्या 27 नागरिक सुविधा आहेत. याचं मूळ काय, 100% आमचं पुनर्वसन झालं नाही. सगळ्यात मोठं धरण चालू तालुक्यामध्ये आहे, ज्याचा कोपरा पलीकडचा भाग पाटण तालुक्यामध्ये मोठं कोयनानगर. मात्र आजही धरणग्रस्त देशोधडीला लागलेला आहे. प्राधान्यानं धरणग्रस्ताचा प्रश्न सोडवीन, प्राधान्यानं शिक्षणाचे प्रश्न सोडवीन, प्राधान्यानं आरोग्य सुविधांचे प्रश्न सोडवीन, प्राधान्यानं सरकारी नोकर भरतीचे प्रश्न सोडवीन. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात या जिल्ह्यातील असणारे जे प्रश्न आहेत जे 70 वर्षापासून प्रलंबित आहेत त्याला न्याय देण्यासाठी तुमची उमेदवारी आहे
असं तुम्हाला म्हणायचं आहे. तर मला आणखीन एक प्रश्न, खरं तर दक्षिण काशी वाई असं म्हटलं जातं की विद्वान लोकांची वाई आहे, त्या ठिकाणी खूप मोठे विचारवंत आहे. वाईकरांनी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असताना देखील तुम्ही त्यांना का बरं पाठिंबा दिला नाही? वाईवाल्यांनी प्रश्न विचारला. वाईमध्ये जेव्हा अफजल खान येऊन डेरा दाखल झाला होता, बर शिवाजीराजे प्रतापगडाचे होते बरोबर, आणि अफजल खान वाईमध्ये येऊन थांबला होता. बरोबर. अफजल खानाची गळा भेट तरी घ्यायची. बरं, अफजल खान वाईमध्ये येऊन थांबला म्हणजे काय असंच मोकळी म्हणून थांबला होता का? नाही, त्याला सुद्धा रस्ता दाखवणारा रहमतपूरचा नागोजी माने सारखा होताच ना. म्हणजे आमचेच काही बांधव आहेत बरोबर जे विरोधकाला रस्ता दाखवतात. आज जर तुम्ही बारकाईने बघितलं, महाविकास आघाडीच्या सभेमध्ये किंवा महायुतीच्या सभेमध्ये निळा झेंडा घेऊन, निळा दांडा घेऊन जातीवाद्यांचा अजेंडा राबवणारे आमच्यातले बांडकुळ आहेत ना. आता बांडकुळ हा शब्द एवढ्यासाठी वापरायचा. बांडकुळ म्हणजे शिवी नव्हे. एखादं झाड असेल, त्या झाडाला अचानकच दुसरं झाड पकडतं नाही, आणि म्हणजे बांडकुळ हळूहळू मोठं होत जातं आणि मूळ झाड आहे ना तेच खायला सुरुवात करतं. म्हणजे मूळ झाड आहे वाळवून टाकायचं आणि स्वतः वाढायचं, अशातला प्रकार जो आहे. निळे झेंडे घेऊन, निळे दांडे घेऊन, मात्र अजेंडा त्यांचा घेऊन जे महाविकास आघाडीमध्ये किंवा माहितीमध्ये जे उड्या मारतात, ह्या बांडकुळांची अवस्था अशी झालेली आहे. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. राहिला प्रश्न त्यांना पाठिंबा देण्याचा. वंचितला आपण पाठिंबा का नाही? वंचितला पाठिंबाच मागितला नाही ना साहेब. या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडीने मला पाठिंबा मागितलेला नाही. वंचितच्या आणि आमची अलिखित मैत्रीपूर्व समविचारी पक्षावरती सौहार्दाचे संबंध आहेत आणि हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना माहिती आहे. पुसेगावचं जेव्हा मॉब लिंचिंग झालं, त्यानंतर मुस्लिम समाजाने जो कांदे मैदानावरती कार्यक्रम आयोजित केला होता, सातारा जिल्हा कुठलाही पुरोगामी चळवळीतला किंवा आरपीआय चळवळीतला किंवा आंबेडकर चळवळीतला नेता वंचित व्यतिरिक्त व्यासपीठावर नव्हता. फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यासपीठावरती आरपीआयचा जिल्हाध्यक्ष म्हणून संजय काळे मी स्वतः होतो. बाळासाहेब आंबेडकरांच्या पत्रकार परिषदेला मी स्वतः उपस्थित होतो. त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की आम्ही वंचितला जाहीरपणे पाठिंबा देऊ, पण या क्षणापर्यंत वंचितचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळकृष्ण देसाई साहेब यांनी उमेदवाराचा माघार घेईपर्यंत किंवा चिन्ह भेटेपर्यंत कधीही त्यांनी या क्षणापर्यंत तुमच्याशी मी चर्चा करीत असताना जिल्हाध्यक्षांनी मला कधीही पाठिंबा द्या म्हणून सांगितलेलं नाही, मागितलं नाही. नव्हे, जे आता वंचितचे उमेदवार आहेत माजी सैनिक प्रशांत कदम, आम्ही कॅन्टीनला सुद्धा 4-5 वेळा भेटलो. चहा पाणी आमचा एकत्र झाला. मग त्यांच्या तोडून कधी शब्द नाही आला की काळेसाहेब तुम्हाला आरपीआयचा आम्हाला पाठिंबा द्या म्हणून. म्हणजे त्यांना आमची गरज नसेल तर माझं घ्या म्हणण्याची काय कारण आहे? बर, वंचितचा पाठिंबा एकतर मला मिळावा किंवा माझा त्याला मिळावा, वंचितची उमेदवारी मला मिळावी, ह्या सुद्धा इच्छेने मी अगदी सोमनाथ चाळुंके सर असतील त्यांची म्हणून राज्य प्रभारी सोमनाथ चाळुंके सरांच्या संपर्कामध्ये मी होतो. परत माझ्या माहितीप्रमाणे राज्य पक्षप्रमुख काय प्रवक्ते इम्तियाज नवाब यांच्या संपर्कात होतो. मी 4-5 फोन केले मी की तुम्ही अचानकच मारुती जानकरची उमेदवारी घोषित केली. मारुती जानकरांचा आणि वंचित बहुजन आघाडीचा काही मात्र संबंध नाही. मारुती जानकरांनी जानकरांचा पक्ष कुठला? महादेव जानकरांचा रासपमध्ये काम केले, त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये काम केले, शिवसेनेमध्ये काम केले, काल परत आम आदमी पक्षामध्ये काम करत होते आणि अचानकच वंचितचे उमेदवार झाले. म्हणजे वंचितमध्ये प्रवेश न करता उमेदवारी व्यक्ती हा वंचितचा तिकीट तयार झाला आहे. तिथला कार्यकर्ता लावून पटकन एखादा उमेदवार लाभला जातो, दिला जातो काय, तशी त्यांना उमेदवारी दिली. मी म्हटलं ठीक आहे, त्यांना उमेदवारी दिली, आपण कशाला मागावी. पण नंतर मेडिकल रिझन दाखवून मारुती जानकरांची उमेदवारी रद्द केली आणि ती उमेदवारी माजी सैनिक प्रशांत कदमांना दिली. जर मेडिकल रिझन दाखवून जर तुम्ही मारुती जानकरांची उमेदवारी रद्द केली तर आज मारुती जानकर अपक्षामध्ये उमेदवार लढत आहे. म्हणजे अपक्ष लढत ते वंचितच्या तिकडावर लढले असतील ना. मग ते वंचितच्या तिकडावरती न लढता, त्यांचं कसलंही स्टेटमेंट न येता त्यांची उमेदवारी डायरेक्ट रद्द होती आणि माजी सैनिकांना दिला जाते. तरी सुद्धा मी शेवटच्या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडीनं आम्हाला उमेदवारी द्यावी या विचारापर्यंत आम्ही पोहोचले होतो. कारण आमचे राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांचे आम्हाला सक्त आदेश आहेत. प्रकाश तथा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे फक्त वंचित बहुजन आघाडीचे नेते नाहीत. आम्ही त्यांना वंचित बहुजन आघाडीचं नेते मानतच नाही. बाळासाहेब आंबेडकर हे भारत देशातल्या तमाम वंचितांचे आमच्या नेत्यांचे नेते आहेत. हे आमच्या नेत्याने आम्हाला सांगितलेलं आहे. मग त्यांच्या पक्षाची उमेदवारी मागण्यात मध्ये गैर काहीच नव्हतं. पण ती उमेदवारी मला भेटली नाही, उमेदवारी माझ्या सैनिक कदमांना भेटली. पण या क्षणापर्यंत कदम म्हणा
जे उमेदवार आहेत ते, किंवा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई सर बरोबर, किंवा इम्तियाज नदाब साहेब म्हणा, किंवा साळुंके साहेब नाही काय सोमनाथ साळुंके सर यांनी साधा फोन करून मला सांगितलं नाही की बाबा तुम्ही पाठिंबा द्या म्हणून. त्यांनी पाठिंबा मागितला असं ते विदिन सेकंदाला मी पाठिंबा देऊन मोकळं झालो असतो. कारण जसे शिवरायांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, आम्हाला देवा सामान आहे, त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज सध्या बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर साहेब आम्हाला देवा सामान आहेतच. मात्र त्यांचा वंचित बहुजनाकडे पाठिंबाच मागत नाही, तर मी कुठे त्यांच्या पाठिंबा पळत बसू पाठिंबा घेऊन. ठीक आहे. आता एक याच प्रश्नाला धरून एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की तुम्ही अनेक वेळा मुस्लिम समाजासाठी रस्त्यावर येऊन आंदोलनं केली, बरेच काही गोष्टी त्यांच्यासाठी तुम्ही केलेल्या आहेत, आम्ही जिल्ह्यातील जनतेनं पाहिलेलं आहे. मग यावेळेस मुस्लिम समाज तुमच्या बरोबर राहील का? 100%. सातारा जिल्ह्यातला 100% मुस्लिम समाज सगळाचे सगळा. जरांगीच्या भाषेत सांगू का? पूर्ण सगळा का सगळा टोटल मुस्लिम समाज जबाबदारीचं वाटते मी सांगतो साहेब. सातारा जिल्ह्यातला सगळा मुस्लिम समाज एक ना एक मतदान संजय गाडीला तुतायला पडणार. सातारा जिल्ह्यातला तमाम गोसावी समाज, ज्या गोसावी समाजासाठी मी रस्त्यावरती उतरलो बरोबर, आणि माझ्या विरोधात शेंडी जाणवाल्यांनी वाईमध्ये 12,000 मोर्चा काढला. मात्र त्याही गोष्टींना न डगमगता मी गोसावी समाजाच्या पाठीशी उभा राहिले. सातारा जिल्ह्यातला सगळाचे सगळा गोसावी समाज, एवढंच नव्हे तर सातारा जिल्ह्यातला आदिवासी समाज, ज्या आदिवासी समाजासाठी मी भांडत असतो. हेच काय साहेब, सातारा जिल्ह्यातला बहुतांशी गरीब गरजू मराठा समाज माझ्यासोबत आहे. कारण गरीब गरजू मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी बुलेट रॅली काढून दिवंगत दादासाहेब गवईंच्या जयंती दिनी शासनाला ठणकावून आम्ही सांगितलं. शासनाला म्हणलं की हो सरकार, तुमचे छिनाळ चाले बंद करा आणि गरीब गरजू मराठ्याला आरक्षण द्या, ही मागणी आमची आहे. त्यामुळे सगळ्या जाती धर्मातली लोक यांचं भरभरून मतदान मला भेटणार आहे. थोडक्यात गाडी साहेबांनी असं सांगितलंय की मुस्लिम समाज माझ्या 5 दिवस नमाज पाडलाय मी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर 5 दिवस नमाज पाडलाय मी. वर्णे गावात नमाज बंद केलं, अजान बंद केलं, त्याच्या विरोधात 5 दिवस मी मुस्लिम पेहराव घालून, मी टोपी घालून 5 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मी नमाज अदा केलं नाही. एवढंच काय, रामनवमी असते, रामनवमीला जयंतीला मी त्यामध्ये सहभागी झालेलो आहे, इफ्तार पार्टीत सहभागी झालेलो आहे. आमच्या गावातल्या तीर्थक्षेत्र कुसुमी, ज्याला नाचणीचं गाव म्हटलं जातं, त्या गावामध्ये गणपती उत्सव असतो. कधी कधी माझ्या हातून सुद्धा गणपतीची आरती घेतली जाते, कधी कधी माझ्याकडून दुर्गा उत्सवात दुर्गीची आरती घेतली जाते. कारण बाबासाहेबांनी सांगितले सर्व धर्म समभाव. मला माझा धर्म जेवढा प्यारी आहे, आदरणीय आहे, तेवढाच दुसरा धर्म मला प्यारी आहे, तितकाच आदरणीय आहे. त्यामुळे सगळ्या जाती धर्मातले साहेब, तुम्हाला किस्सा सांगतो, कोरोनाच्या भयावह काळामध्ये तमाशा कलावंतांची उपासमार होत होती. बरोबर, तमाशा कलावंत वनावून फिरत होते, कोणी त्यांची दखल घेतली नाही. 8 फळमालकी एकत्र घेऊन ऐन कोरोनाच्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर 40 नर्तकी पायामध्ये घुंगरू बांधून, लाली पावडर बांधून, त्यांचे तो पेहराव करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मी 3 वग लागले होते, 3 तमाशे तिथे ठेवले होते मी ओपनली. जर आम्हाला पोट भरते, तमाशा कलावंतांसाठी रस्त्यावरती उतरणार आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे टोटली तमाशा कलावंत त्यांचं एक ना एक मतदान मला आहे. हा, आता जे प्रस्थापित झुंडे देत आहेत, बरोबर, 50 गाड्या घेऊन तापा इकडं, 50 गाड्या घेऊन तापा तिकडं, त्यांची भूमिका ठरलेली. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता. ज्या गाड्या त्यांच्या पाठीमागे येतात, ह्या सगळ्या गाड्या साहेब ठेकेदारांच्या आहेत. म्हणजे ठेकेदार काय करतात, इलेक्शनला कमिशन पण देतात, गाड्या पण देतात, आणि पाठीमागे लोक पण देतात. आणि हल्ली लोकांना झालंय कसं, 500 रुपये मटन, चिकन, क्वार्टर, ओके, इटिंग, स्लीपिंग अँड दॅट द सीन दॅट इज कॉल्ड लाईफ. ही भूमिका सर्वसामान्य लोकांची आहे, म्हणून संविधान धोक्यात आलेलं आहे. आणि संविधान वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये लढाई जर कोण लढत असेल तर ओनली वन संजय गाडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरस्कृत उमेदवार, चिन्ह तुतारी. बरोबर. तर आता तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या आम्हाला, पण सांगत असताना मला एक जनतेने विचारलेला प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की विरोधक कुणाला मानता, उदयनराजेंना मानता का शशिकांत शिंदे यांना मानता? मी कोणालाच विरोधक मानत नाहीये, माझी लढाई स्वतःशी आहे. बरं, तुम्ही सुलतान चित्रपट बघितलाय का? सुलतान चित्रपटामध्ये एक वाक्य आहे, सुलतान तेरी लढाई खुदशी आहे. तशी माझी लढाई स्वतःसोबतच आहे, आणि मी विरोधक कोणालाच मानत नाही. बरं, आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विरोधक का मानावं, शिवरायांचे आमच्या आराध्य दैवतांचे वंशज आहेत. बरोबर, त्यामुळे त्यांना मी विरोधक मानत नाही. राजकारणामध्ये मी त्यांना प्रतिस्पर्धी मानतो.
दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे साहेब आहेत, त्यांना मी विरोधक मानत नाही. उलट तसं जर म्हणाल तर मी विरोधक उदयनराजेंना मानतो. शशिकांत शिंदेला मी अजिबात विरोधक मानतच नाही. उदयनराजे भोसले शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आहेत, त्यामुळे त्यांचं नेतृत्व किंवा त्यांचा बोलबाला म्हणतो आपण, हे फक्त सातारा जिल्ह्यामध्ये नाही, अख्ख्या महाराष्ट्रावर अख्ख्या देशामध्ये आहे. म्हणजे उदयनराजे भोसले हे आयडॉल अख्ख्या देशाचे आहेत. त्यामुळे मी त्यांना माझा प्रतिस्पर्धी मानतो. कारण फाईट सुद्धा तेवढ्या ताकदीच्या माणसाबरोबर केली पाहिजे. ते शिवरायांचे 13वे वंशज आहेत. मी शिवरायांच्या सरदारांचा 13वा वंशज मी आहे. महारामांनी आता तलवार घेऊन स्वराज्याचं रक्षण केलं ना, सिद्धनाथ महाराज असेल, मग त्या सिद्धनाथ महाराजांचा मी वंशज आहे. महाराजा चला वळून जाऊ द्या, राजांविरुद्ध सरदारांचा वंशज. आमची ही लढाई. शशिकांत शिंदेला मी माझा विरोधक मानत नाही. मुळात शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे आमदार आहे, सिलेक्टेड आमदार आहे, लोकांनी नाकारलेले आमदार आहे. इलेक्टेड नाही. इलेक्टेड म्हणजे मतदानातून गेलेला आमदार. सिलेक्टेड म्हणजे कोणच विचारत नाही, कुठेतरी पुनर्वसन करायचं म्हणून उचलून ठेववरती. तसं कुठेतरी पुनर्वसन करायचं म्हणून शशिकांत शिंदेचं पुनर्वसन विधान परिषदेवर झालेलं. बरं, शशिकांत शिंदे हे एका मतदारसंघाचे आमदार होते. तो कोरेगाव मतदारसंघ, जावली मतदारसंघ, म्हणजे एका मतदारसंघाच्या आमदारावर मी त्याला प्रतिस्पर्धी का मानावा. मी जिल्हाध्यक्ष म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुके आणि कराड दक्षिण कराड उत्तर 2 तालुके धरले, तर 12 तालुक्यांचा जिल्हाध्यक्ष मी आहे. 12 तालुक्यावरती माझं कमांड आहे. म्हणजे एका तालुक्याचं नेतृत्व करणारे शशिकांत शिंदे, त्यांना मी माझं विरोधक मानतच नाही, मी त्यांना ग्रहितच धरत नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही शिवछत्रपतींच्या वंशजांचा देखील आदर केलेला आहे. नक्कीच. शिंदे साहेब माझे विरोधकच नाहीत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ते एका तालुक्याचे विधान परिषदेवरचे आमदार आहेत. मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. त्याचा साहेब पुढचा एक प्रश्न तुम्हाला महाबळेश्वर मधून आलेला आहे बघा, थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर. तिथले लोकांनी असं विचारलेलं आहे की महाविकास आघाडी असं म्हणते की संविधान धोक्यात आहे. मग असं असताना देखील आपण महाविकास आघाडीला का नाही पाठिंबा दिला साहेब? सगळ्यात जबाबदार कोण असतं तर महाविकास आघाडी. जबाबदारीचं भान ठेवून सांगतो. म्हणजे अगदी त्यांच्या नेत्यांबद्दल बोलण्याची माझी कुवत पात्रता नक्कीच नाही. शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल नक्कीच माझी पात्रता नाही. मात्र महाविकास आघाडी 1 नंबरला वाढ आहे. त्याचं कारण संविधान धोक्यात आहे. 60 वर्ष 70 वर्ष सत्ता कोणाची होती? काँग्रेसची होती. काँग्रेसची. मग ती काँग्रेसची असेल, यस काँग्रेसची असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची असेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसाधारण तेव्हा काँग्रेस बरोबरच होईल ना. म्हणजे 70 वर्षामध्ये 60 वर्ष सत्ता ही काँग्रेसची होती. मग जर काँग्रेस जातीवादी नाही, जर काँग्रेस सेक्युलर आहे, तर मग नागपूर मधलं रेशनबाग मधलं आरएसएसचं कार्यालय का उद्ध्वस्त केलं नाही? काय आरएसएस वरती कारवाई केली? खऱ्या अर्थानं अख्ख्या देशामध्ये जर जातीवाद जोपासला असेल तर हा काँग्रेसनं जोपासलेला आहे. 70 वर्षांनी जोपासला, त्याला फक्त फुंकर घालायचं काम भाजप करते. मात्र लोकांना बोलवायचं, यांना महागासुरीचं मतदान पाहिजे. बरोबर. पूर्वाश्रमीचे महाराज चांभार कुमार तेलीमाळी साडी आहेत 18 पकडतात, ह्यांचं मतदान काय पाहिजे. यांना फक्त सांगायचं संविधान धोक्यात आहे. तुम्हाला आता चूक कशी काय झाली संविधान धोक्यात आहे म्हणायची? बरोबर. आताच तुम्हाला ही कसं काय, म्हणजे ज्योतिषांना सांगितलं ना संविधान धोक्यात आहे. 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता, 60 वर्ष तुम्ही सत्तेत होता. खैरलांची कोणाच्या प्रकार, म्हणजे खैरलांजीचा प्रकार कोणाच्या सत्तेत घडला? लांब कशाला खावडीचा प्रकरण, जे आमच्या सातारामधल्या खावडीचं प्रकरण, जो आजही मनोहर सावंत उद्ध्वस्त झालेला आहे. मनोहर सावंतांना फक्त आत्महत्या करायची बाकी ठेवली होती. इतका प्रचंड त्रास प्रस्थापित यंत्रणेला हाताशी धरून दिला. कुणी दिला? तिथं कोण भाजपचा सरकार होतं का? कोण आमदार होता? शशिकांत शिंदेचा आमदार होते ना. ते कुठे होते? तर राष्ट्रवादीचे होते. त्यामुळे संविधान धोक्यात जातीवाद वाढलाय. ही बागड बक्तशीगिरी महाविकास आघाडीने अजिबात करू नये. लोक सुज्ञ झाले, त्यांना माहितीये हा जातीवाद यांनी जोपासलेला आहे. बोथमागे कुटुंबाचा प्रकार यांच्या कार्यकाळात झालेला आहे. अगदी मराठवाडा विद्यापीठामध्ये तरुणांची पोरं कापली जाळली गेली ती सुद्धा यांच्या कार्यकाळात झालेली आहे. त्यामुळे जातीवादता वाढतोय, संविधान धोक्यात आहे. हे महाविकास आघाडीने अजिबात चांगलं नाही. आम्ही आता अडाणी राहिलो नाही. आम्हाला माहितीये हे महाविकास आघाडी सगळे जोपासलेले काँग्रेसनं त्याला फुंकारता भाजप लागतंय. ठीक आहे, मग तुम्ही असं म्हणताय मला सांगा, तुम्ही भाजपनं किंवा काँग्रेसनं कुठला एससी कॅटेगरीचा उमेदवार सांगा मला. तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी जमजम पाचडले युती करण्यासाठी, आणि तुम्ही म्हणता मला भाजपला हरवायचं आहे. तर मग तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना 5 च्या 7 जागा दिला ताकद देण्यासाठी तेवढी. बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीची तुमची ताकद आहे ना. किती उमेदवार पाडले मागच्या निवडणुकीला? बरोबर. तरी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांना शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवलं, आणि ते त्यातनं बाहेर कसं पडले कंटाळून याची वाट बघितली. बाळासाहेब आंबेडकर त्यातनं बाहेर पडले. तुम्हाला खरं सांगू का, महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांची
भाजप बरोबर अंतर्गत साठवलूट आहे. बापरे. आणि ठरवू नये आम्ही तुमच्या नावाने बोंबलणार आहे, मात्र सत्ता तुमची झाली पाहिजे भाजपची. म्हणजे भाजपची सत्ता आणण्यासाठी महाविकास आघाडीच प्रयत्न करते. आणि हे क्लिअर झाले ना, हे क्लिअर झाले. फक्त ते वंचित आघाडीला बी टीम मानायचं किंवा आमच्यासारख्या आरपीआय वाल्यांना बी टीम मानायचं. खरी बी टीम ही महाविकास आघाडीच आहे, जे इंडिया नावानं लोकांच्या समोर येत्या त्यांचं आणि भाजपचं माहितीचं अंतर्गत चाटलोट आहे. एकमेकाच्या मांडीवरती बसून यांचे गालगुचे चालू आहेत. ठीक आहे. एक आता सुज्ञ मतदारांनी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की तुमच्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या जाहीर सभा होणार आहेत, याच्या पुढे तुमचा टिकाव लागणार का साहेब? 100% लागणार ना. कसा सांगतो ना मला. ज्यावेळेला नरेंद्र मोदी साहेबांची सभा जाहीर झाली त्यावेळेला सोशल मीडियावरती बघा तुम्ही फेकूचंद म्हणून सगळ्या गोष्टी पडायला लागल्या. जुमलेबाज पंतप्रधान, फेकूचंद, लबाड, खोटं बोलणारा, खोटं बोल पण रेटून बोल, ही एका बाजूला नरेंद्र मोदी साहेबांची प्रतिमा झाली, तर दुसऱ्या बाजूला खरं तुम्हाला सांगू का, शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा जिल्ह्यामध्ये असलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या हाताने डागळलेली आहे. भ्रष्टाचारी गुंडगिरी करणारा, लोकांना उद्ध्वस्त करणारा, लोकांच्या घरादारावरती नांगर फिरवणारा उमेदवार दिला आहे. जबाबदारीचं भान घेऊन सांगतो मी, शशिकांत शिंदे पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत जातीवंत जातीवाचक आहे. सातारा जिल्ह्यातली आंबेडकरी चळवळ जर संपवली असेल कोणी तर होय ती शशिकांत शिंदेनं संपवलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दबाव तंत्र वापरलं असेल तर कोणी होय ते शशिकांत शिंदेनं वापरलेलं आहे. शशिकांत शिंदे सारखा दुसरा जातीवंत जातीवादी माणूस मी सातारा जिल्ह्यात बघितला नाही. एक होते विक्रम बावस्कर परवडला. आणि काय हो, उदयनराजे भावनी आम्हाला सहज एकदा बोलून गेले होते ऍट्रॉसिटी रद्द करा. त्या राजाच्या मनात काय नसतो, राजा आतून बाहेर एक सारखा आहे. आता एक बोलून उद्या मिठी मारेल. या दोन नेत्यांची सभा होणार आहे, तुमचा टिकाव कसा लागला? 100% टिकाव रणनीती आहे का? शरद पवार साहेबांबद्दल लोकांचं मत निगेटिव्ह झालं. नरेंद्र मोदी साहेबांबद्दल फेकूचन म्हणतात या. आमचा विरोध उदयनराजेंना नाही, आमचा विरोध भाजपला आहे. पण या दोन नेत्यांच्या सभा होत असताना गांधी मैदानावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरस्कृत उमेदवार संजय गाडेची जाहीर सभा राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या उपस्थित होणार आहे. आणि ती सभा गांधी मैदानावरती ओसंडून वाहणारी गर्दी असेल एवढं शाश्वत आपल्याला. ठीक आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की नरेंद्र मोदी साहेब आणि शरद पवार साहेब यांच्यानंतर सर्वात मोठी महासभा राजेंद्र गवई साहेब यांची 4 एप्रिलला सातारला गांधी मैदानामध्ये होणार आहे. आणि त्या 4 मेला गांधी मैदानावर 2च्या दरम्यान असेल, 4 वाजता प्रचार संपतो. त्यावेळेस त्यांनी सांगितले की तिथं म्हणजे जनतेचा सागर असेल असे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे साहेब. तर पुढचा प्रश्न असा आलेला आहे की कराडमधून आलेला आहे की उदयनराजे भोसले हे शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज असताना सुद्धा तुम्ही त्यांना टोकाचा विरोध का करत असता? ही विचाराची लढाई आहे. आम्ही पहिलं सांगितलं उदयनराजे भोसले आमचा काल विरोध नव्हता, आजही नाही, उद्याही नाही. बरं. उदयनराजे असो किंवा शिवराज असो, बरं, यांना आमचा कधीही विरोध नाही. ते आम्हाला देवाप्रमाणे आमचा विरोध जातीवादी पक्षाला. साहेब गल्लत काय झाली माहिती का, शिवरायांचे वंशज जातीवादी पक्षामध्ये गेले ते, त्यामुळे आम्हाला टोकाचा विरोध करावा लागतोय. आणि जो पुरोगामी पक्ष मानला जातोय राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंची सेना महाविकास आघाडी, त्या महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार जातीवादी आहे. तुम्ही समजून घ्या. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे किंवा उदयनराजे, आपण लोकसभेचा विचार करतो उदयनराजे, हे त्यांना आमचा विरोधच नाही, पण ते जातीवादी पक्षात गेले म्हणून आमचा विरोध आहे. तर दुसऱ्या बाजूला पुरोगामी म्हणणाऱ्या महाविकास आघाडीनं जातीवादी उमेदवार दिलाय म्हणून त्याला विरोध आहे. एक जण काय करतोय, गुदगोल्या करून मारतोय, दुसरा चाटून मारतोय. बरोबर. आता ठीक आहे, मग तुम्ही म्हणताय की जातीवादी पक्षामध्ये आहेत ते उमेदवार, मग असं असताना मग तुम्ही शशिकांत शिंदेना काय नाही पाठिंबा देत? मग शशिकांत शिंदे जातीवादी आहेत ना. बर. शशिकांत शिंदेचा आवाज अजूनही काहीच नाही. हे फक्त निवडणुकीचे अजून 2-4 दिवस जाऊ द्या. शशिकांत शिंदे साहेबांचा एक कारनामा तुमच्या समोर आणतो, मी प्रेस मीडियाच्या समोर आणतो. शशिकांत शिंदे मी तुम्हाला धुतल्या तांदळाचा का माणूस वाटला का? बर. हे राजकारण तसं का शशिकांत शिंदे साहेबांचे माझे पर्सनल रिलेशन चांगले आहेत. त्यांचा माझा बांधला नाही, त्यांची माझी सोयरीक नाही. हा होते 10 वेळा म्हणतात रोटी बिटी व्यवहार झाला पाहिजे, मात्र ते कधी कुठल्या महाराज मागाबरोबर त्यांच्या रोटी बिटी व्यवहार करणार नाही. हे आपल्या स्टेजवर बोलायचं वेगळं असतं. कारण प्रचंड जातीवादी माणूस आहे, प्रचंड. सातारा जिल्ह्यामध्ये मी पुन्हा जबाबदारीचं भाग ठेवून सांगतो, शशिकांत शिंदे सारखा जातीवादी माणूस कुठला नाही. ह्याच्या उलट सांगतो, आमच्यातले काय बागडबाग तशी त्यांनी कव्हर केलेले आहेत.
मग कुठल्या तरी पुढाऱ्याचं पोरग डीसीसी बँकेत लाव, कुठल्या तरी पुढाऱ्याचं पोरग माताळीमध्ये लाव, कुठल्या तरी पुढाऱ्याचं पोरग तेजस मिल्कला लाव, कुठल्या तरी पुढाऱ्याचं पोरग दुसऱ्या ठिकाणी कामाला लाव आणि मग त्याच्यावर डोळा वाटायचं, कामावर काढून टाकीन. त्यांच्या पाठीमागं पळणारी लोक आहेत ना, हे प्रेमापोटी पळत नाही, दडपणाखाली पळत आहेत. आणि मला खात्री आहे गेल्या 25 उदयनराजे भोसलेंना लोकांनी नाकारलंय. या निवडणुकीमध्ये अहो यांनी कृत्रिम पाऊस पाडावा आणि शरद पवार साहेबांना बोलवावं. त्यावेळेला नैसर्गिक पाऊस पडला होता, यावेळेला शशिकांत शिंदे साहेबांनी शरद पवार साहेबांना घेऊन कृत्रिम पाऊस पाडावा आणि सभा घ्यावी. तरी सुद्धा शशिकांत शिंदेला यावेळेला धूळ चारणारच हा माझा शब्द आहे. ठीक आहे साहेब, आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही खासदार निवडून आल्यानंतर तुमची या मतदारसंघातील जनतेसाठी दिशा काय असेल? पहिलं प्राधान्य मी शिक्षणाला द्यायचं आहे. शिक्षण. विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेलं, वित्ताविना क्षुद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. आणि आज भाजप काय करतोय? सरकारी शाळा बंद पडते, इंग्लिश मीडियम वर आणते. राज्यातल्या 65,000 शाळा बंद पाडल्यात ना. आमच्या सातारा लोकसभा मतदारसंघातल्या 100 शाळा मराठीच्या शाळा जेडपीच्या नगरपालिकेच्या बंद पडल्या ना. इंग्लिश मिडियमच्या सगळेच्या असेल, राजेंद्र चोडकीच्या असेल आणि कुठले पोद्दार असेल, इंग्लिश मिडियमची शाळा बाकी इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत ना बालुंगाराच्या उदय शाळा लागले काय. म्हणजे बहुजन वर्गाला शिकवायचंच नाही, त्यांना आळाने ठेवायचं, तर आपण राज्य करू शकतो. ही जी रणनीती भाजपची आहे ती मोडीत काढण्यासाठी पहिल्यांदा मी शिक्षणावरती भर देईन. कारण बाबासाहेब म्हणत होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिलेला गुरगुरण्याशिवाय राहणार नाही. मी ते दूध पिलोय म्हणून आज मी शिवरायांचे वंशज असतील किंवा शशिकांत शिंदे असतील त्यांच्यासमोर गुरगुरतोय ना. त्यामुळे पहिलं प्राधान्य माझं शिक्षणाला, दुसरं प्राधान्य उद्योग व्यवसायाला, तिसरं प्राधान्य मूलभूत सुविधा आरोग्याला असणार आहे. ठीक आहे, म्हणजे साहेबांनी सांगितलं मी खासदार झाल्यानंतर त्यांचं पहिलं प्राधान्य शिक्षणाला असेल, त्याच्यानंतर उद्योग व्यवसाय, त्याच्यानंतर मूलभूत प्रश्न याला त्यांचं प्राधान्य असेल. साहेब, आम्ही तुम्हाला बरेच प्रश्न विचारले, सगळ्या प्रश्नांची तुम्ही आम्हाला उत्तरं दिली, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा रिपब्लिकन योद्धा युट्यूब चॅनेलच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनेलच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. मनपूर्वक आभार. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो, ही तुतारी प्रामाणिक आहे, गरिबाच्या घरातली आहे. खिसे फाटलेले मात्र बुद्धी फाटलेली नाहीये. खिसे भरायचे नाहीत, बुद्धी भरायची आहे. ज्यांना खिसे भरायचे त्यांनी तुतारी वाजवणारा माणूस घेतला, तो मोतारीत बसवायचा आहे. मात्र ही तुतारी प्रामाणिकपणाची आहे. त्यामुळे ही तुतारी सगळ्या सुज्ञ मतदारांनी ही तुतारी आहे लक्षात ठेवायची. आणि निवडणुकीच्या ईव्हीएम मशीनवरती माझं 9 नंबरला नाव आहे. 9 नंबरला हे ईव्हीएम मशीन आहे. 9 नंबरला गाडे संजय कोंडेबा नाव आहे. माझा फोटो आहे, इथे तुतारी चिन्ह आहे. आणि 9 नंबरचं बटन दाबलं की हे अशी लाईट लागते. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी ईव्हीएम मशीनचं 9 नंबरचं बटन दाबायचं आहे. एक तर संजय गाडे नाव बघायचंय किंवा तुतारी चिन्ह बघायचंय आणि पुन्हा एकदा हे समोरचं बटन दाबायचं आहे आणि प्रचंड बहुमताने मला विजय करायचे. कारण मला कुठलाही राजकीय वसा आणि वारसा नाहीये. सर्वसामान्य कुटुंबातला मी कार्यकर्ता आहे. आता पुढे माझी सौभाग्यवती कुसुमी ग्रामपंचायत सदस्य आहे. माझे वडील गिरणी कामगार होते, माझी आई गृहिणी होती. कुठलाही मला राजकीय वारसा आणि वसा नाही. हो, मात्र कुसुंबीचे खासदार दिवंगत खासदार जी.के. माने जे कुसुंबीचे खासदार होते, कुसुंबीचे प्रॉपर आहेत. कुसुंबी गावचा खासदार होऊन गेला हे किती लोकांना माहिती आहे. जी.के. माने कुसुंबीचे खासदार होते. ते मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकाळामध्ये खासदार म्हणून निवडून आलेले. त्यांचे जावई जनार्दन चांदूरकर हे त्यांचे जावई आहे जी.के. मानेंचे. म्हणजे कुसुंबीमध्ये जी.के. माने खासदार झाल्यानंतर खासदार होण्यासाठी प्रामाणिकपणे मी प्रयत्न करतो. कारण खासदार जी.के. माने हा खानदानी माने होता आणि त्या खानदानी मानेंच्या जीवावरती मी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सुज्ञ मतदारांना माझं नम्र निवेदन आहे की कृपया 9 नंबरचं बटन दाबा आणि पुन्हा एकदा बहुमताने मला विजय करा असं नम्र निवेदन करतो. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा रिपब्लिकन युट्यूब चॅनलला आपल्याला मला बोलवलं, परखड प्रश्न विचारले. साहेब, आपण लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे. आमचे खिसे फाटले असल्यामुळे सध्याला पेंटूचा जमाना आहे. पैसेवाल्यांचे पेपरचे रकानीचे रकानी घेऊन फोटो येतात, बातम्या येतात.
आमची एका कॉलमची बातमी कुठेतरी येते, ती बातमी येते तुतारीमुळे घोळ होणार आहे, अपक्ष उमेदवार संजय गडाला चिन्ह भेटले म्हणून. आणि आम्हाला मी आजारी पडल्यामुळे ईव्हीएम आपला एबी फॉर्म मला भेटला नाही. त्यामुळे गवई साहेबांनी माझ्या कार्यदखल घेऊन तात्काळ मला पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केलं. हे माझ्या नेत्याचं मोठेपणी किंवा माझ्यावरती टाकणारे विश्वास आहे. मला दिलेली संधी आहे, संधीचं सोनं करणार मी, मात्र शून्य मतदारांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला तुमचाच मुलगा, तुमचाच भाऊ, तुमचंच लेकरू समजून 9 नंबरचं बटन दाबा, तुतारीच्या समोरचं बटन दाबा आणि पुन्हा एकदा इतिहास घडवा. सातारा जिल्ह्याला इतिहास आहे, शिवरायांचा जाजवर इतिहास आहे, तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास आहे. एकदा होऊन जाऊ द्या गणी मी कावा शिवरायांचा. अरे मटण कोणाचं बी घ्या, दारू कोणाची बी प्या, पैसे कोणाचे बी घ्या, मटण कोणाचंही खा, पण बटन तुतारीच दाबा, 9 नंबरच दाबा आणि एकदा शिवरायांचा गणी मी कावा दाखवा. असे नम्र निवेदन करतो. राजा की तो जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.